नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या DSM मराठी व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एकविरा देवीला चाललो आहोत, ते पण आमच्या संपूर्ण फॅमिलीसोबत। तर चला, तुम्हाला एकविरा देवीचं दर्शन घडवतो आणि आम्ही सुद्धा एकविरा देवीचं दर्शन घेतो। चला तर प्रवास करूया फॅमिलीसोबत, चला। हे आमची मावशी आहे, मावशीमुळे आज चाललोय। आणि कृष्णाली अरे बारा काय कॅमेरा घेते का काय, जरा धमकी हाय हाय कुठं। हे मागचे माणसं कसे बसलेत बघा कोपऱ्यात कोपऱ्यात। एका हे आमचे दाजी जरा काढा जरा, पहिल्यांदा आमच्या बरोबर फॅमिली बरोबर ट्रिप करते ते, खूप लांब चाललंय घरापासून। आता त्यांना पहिली ट्रिप आहे, बघू कसे काय एन्जॉय करते ते। आता आम्ही थांबलोय, आमची सासूबाई इथे कधी येते काय कळा ना। म्हणू या या या, तुमचीच वाट बघतोय या। लय लवकर आले तुम्ही, आम्ही चाललो फिरायला। आले तू एकटीच बस घरी। काय आलं? तू चप्पल भिजली आणि पाय भरला, आता काय करायचं? आता घ्या उचलून, मग पायऱ्या चढवी चढवी। ही आमची दुर्वी दाखव, दुर्वी दादो। हाय, मी आहे प्रणिता। हे तू कोण आहे रे? हे कोण आहे? हे लाजते। आता आपण एकविरा देवीच्या गडावर आलोय, परंतु त्याच्या अलीकडेच एक दुसरी पार्किंग आहे, आपण तिथं गाडी आता उभी केलेली आहे। कारण की पुढं खूप गर्दी आहे असं वाटतंय मला, त्यामुळे गाडी आपण इथं पार्क केली आहे। इथं जर तुम्ही गाडी पार्क केली तर तुम्हाला इथं कुठलेही पार्किंग चार्ज लागणार नाही आहे, परंतु तुम्ही जर पुढं गाडी पार्क केली तर तुम्हाला तिथं पार्किंग चार्ज द्यावे लागेल। पुढं जाऊया, तर इथं काही लोक आहे ना, आता इथं स्वयंपाक वगैरे करता, तुम्ही बघू शकताय या साईडला स्वयंपाकासाठी। कशी आहे जोडी? खुश आहे तू? आपण ज्या ठिकाणी पार्क केली तिथं एक पार्किंग आहे, आणि इथं एक जवळ या पायऱ्यांच्या जवळ इथं एक पार्किंग आहे। इथं पार्किंगला तुम्हाला पैसे द्यावे लागतात। आम्हाला वाटलं इथं खूप गर्दी असेल म्हणून आम्ही गाडी खालीच पार्क केली, परंतु इथं जास्त गर्दी नाही आहे। आता इथनं आपल्याला वरती चढण्यासाठी पायऱ्या लागेल। पूर्वी पहिलं खालनं स्टार्टिंग टू एंड ह्या पायऱ्याच होत्या, परंतु आत्ता या रोड झाल्यामुळं तुम्हाला इथपर्यंत मध्यवर्तीपर्यंत गाडी येते, मध्यापर्यंत गाडी येते। नाहीतर यापूर्वी पहिलं खालनंच वरपर्यंत तुम्हाला पायऱ्यांनी यावं लागत होतं। याची सुरुवात झाली गॉगल घेऊन आता कशाला लगेच? चल काय रे, दमली काय? हा, दमली ना तू? काय चल ना, पाय।
न्यायचा असेल तर 25 रुपये द्यावे लागेल. जर फक्त तुम्हाला जायचं असेल तर 25 रुपये तिकीट आहे. तर आम्ही कॅमेऱ्याचं पण आणि आमच्या दोघांचं पण तिकीट घेतो. हे व्हिडिओचं आहे का व्हिडिओ शूटिंगचं. कोणती मॉडेल ही? याच्या पाठीमागं तुम्ही बघितलं तर या साईडला एकविरा देवीचं मंदिर आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय संपूर्ण या साईडला या बौद्धकालीन लेणी आहे. मंदिरासाठी कुठलाही चार्ज नाही. तुम्ही मंदिरामध्ये आले तर तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता. मित्रांनो आता आपण आपल्या चपल्या इथं बाहेर तो आहे बुद्ध स्तूप आणि ही जी लेणी इथं लेण्याप्रमाणे 5व्या ते 6व्या शतकामध्ये ही लेणी कोरली असावी असा अंदाज आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या लेणीच्या आतमध्ये दोन्ही बाजूला 15-15 खांब जे नक्षीदार जे 15-15 खांब तुम्हाला इथे दिसतात. त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला अजून दुसरे खांब आहे परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची नक्षी नाही. आत्ता जे पर्यटक येतात त्यांच्यामुळं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करण्याचा प्रयत्न किंवा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळं पुरातन विभागाच्या वतीने या ठिकाणी आता बॅरिकेड्स लावलेले आहे. त्यामुळे या स्तूपाचे पावित्र्य राखले जातं. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी ही एक आपली भारताची प्राचीन एक वस्तू आहे याचा तुम्ही सगळ्यांनी आदर केला पाहिजे. कार्ला लेणीच्या अवतीभोवती अजूनही काही लेण्या आहे ज्या अर्धवट अवस्थेत आहे किंवा त्यांची आता पडझड झालेली आहे. अशा लेण्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला. तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जे हत्ती आहे त्या हत्तीची सोंड इथं तोडली गेलेली आहे. या ठिकाणी मुख्य लेणीच्या बाजूलाच या डोंगरामध्ये सुद्धा या प्रकारचे लेणी इथं कोरलेले दिसत आहे. चला आपण त्या लेणी पाहूया. बघितलं तर या ठिकाणी अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या खोल्या इथं बनवलेल्या आहे.
आता या सुरक्षेच्या कारणावरून इथं बंद केल्यात 9 खोल्या. तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा खाली सुद्धा असेच वरती ज्याप्रमाणे आपण खोल्या बघितल्या त्याचप्रमाणे इथं खोल्या आहे. तुम्ही इथं बघू शकताय पूर्ण. इथं सुद्धा खूप पडझड झालेली दिसते या दगडामध्ये. इथं सुद्धा काही मूर्त्या कोरलेल्या आहे आणि इथं परंतु या खडक खूप वीक असल्यामुळं या मूर्त्यांची आता पडझड झालेली आहे. इथं सुद्धा असे बॅरिकेड्स लावून बंद केलेले आहे. वाज 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 ती आता चुकलेली आहे. आता आपल्याला जायचं ह्या रोडनी, ती गेली त्या रोडनी. लक्षात नाही का तुमच्या? तिकडे कशाला गेलतो तुम्ही? वहिनी अहो इकडे बघा ना, नका लाजू. अहो वहिनी बघा, वहिनी बघा की. काय आलं तुला? नाही कळलं ना? रोड नाही कळला ना तुला? आता रसाची पार्टी आहे. रसाची पार्टी कोणातर्फे? सासूबाईतर्फे आमच्या रसाची पार्टी आहे सगळ्यांना. चला पिऊया रस. मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग खूप कमी शूट केला, त्यामुळे जरी तुम्हाला आवडला असेल नसेल नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.